नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल समर्थ रामदास स्वामी यांनी ही रचना लिहिली आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली गेल्याने पेटलेला वाद महाराष्ट्रात ताजा आहे। या वादामुळे केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीची पुरती कोंडी झाली आहे। मूळ शिवसैनिक असलेल्या जय भगवान गोयल यांच्या लेखणीतून उतरलेल्या पुस्तकाला पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात प्रकाशनाची परवानगी देऊन भाजपाने केलेली चूक अंगलट येते हे लक्षात आल्यावर वादग्रस्त पुस्तकापासून आणि लेखकापासून स्वतःला दूर करण्याची भूमिका भाजपाला घ्यावी लागली आहे। पण यामुळे व्हायची ती नाचक्की झालीच आणि जायची ती इब्रत गेलीच। प्रसिद्ध झालेलं पुस्तक मागे घेण्यात येईल असं मत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी माध्यमांकडे व्यक्त करून वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला खरा, पण हा वाद इतक्या लवकर शमेल असं दिसत नाही। कारण हा वाद महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला गेलेला आहे आणि मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा अस्मितेचे वाद पुरवण्याची भारतीय राजकारणाला जुनी सवय आहे। यात ज्याचा त्याचा फायदा असतो आणि ज्याचा ज्याचा फायदा असतो त्याला त्याला असे वाद जिवंत ठेवायचे असतात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यातून आदर्श घेऊन स्वतःच्या आयुष्यात एक तरी पाऊल टाकावं अशी किमान अपेक्षा असताना याच महाराष्ट्रात शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात इथपर्यंतची बोटचेपी भूमिका घेण्यापर्यंत बदल समाज मानसिकतेत झालेला आहे। छत्रपतींना दैवत्व प्राप्त झाल्याने त्यांच्या आयुष्यातील आदर्श प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी ज्या महाराष्ट्र भूमीसाठी छत्रपती लढले त्या महाराष्ट्र भूमीत पाळली जातीये का? छत्रपतींची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही हे वास्तव असलं तरी त्यांच्याच विशेषणांनी गौरवलेले राजकारणी एका वर्गाला कायमच मनपसंत ठरले आहेत। ही भूमिका दुटप्पी आहे का? छत्रपतींच्या राजकारणाचा आदर्श देणारे प्रत्यक्ष राजकारणात शिवरायांचा राजकीय वारसा कितपत राबवतात? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा, शिवरायांचे 8वे रूप। आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे, तसंच आपल्यासोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत श्याम देशपांडे, त्याचबरोबर शिव अभ्यासक आणि शिवव्याख्याते प्रशांत देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधु चव्हाण आपल्यासोबत सध्या फोनवरून उपलब्ध आहेत। सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये स्वागत। चर्चेची सुरुवात आपण अर्थातच भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधु चव्हाण यांच्यापासून करतोय। मधुजी, जो वाद जन्माला आला त्याबद्दलची पक्षाची आत्ताची अधिकृत भूमिका काय आहे? असं आहे की मुळात महापुरुष युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणावर होऊ शकत नाही। त्याचं कारण असं की पौराणिक काळातील ज्याला आपण अष्टपैलू नेतृत्व म्हणतो ते भगवान श्रीकृष्णानंतर ऐतिहासिक काळात जर कुठलं अष्टपैलू नेतृत्व असे झालं असेल, आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श सेनापती, आदर्श राज्यकर्ता, इतकंच काय तर आदर्श शत्रू सुद्धा, कारण शत्रूची विटंबना त्यांनी मृत्यूनंतर कधी केली नाही। अशा महापुरुषाची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही। ज्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी ते त्वरित मागे घेतलं पाहिजे। त्या ठिकाणी त्यात जरा सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादाचा मुद्दाच नाही। तर असे काही लोक असतात नतद्रष्ट, राजापेक्षा राजनिष्ठा महत्वाची। आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आपण काय बोलतोय काय लिहितोय याचं त्याला भान राहत नाही। चहापेक्षा किटलीच जास्त गरम होते। आता हे महापुरुष शिवसेनेत होते तर आमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ते योग्य होतं हे बोललं तर कोणी धाडसच करणार नाही। हा झाला एक मुद्दा। बरं, त्यामुळे आता दुसरं मला एक मिनिट बोलू दे फक्त। परंतु त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात, ती शरद पवारांना जाणता राजा का म्हणतात?
मधुभाऊ घेतो, मधुभाऊ हा मुद्दा घेतो. एक मिनिट मधुभाऊ, या मुद्द्यावर येणार आहोत आपण. या मुद्द्याची चर्चा आपण नक्की करू, जाणता राजा या विषयाची, आणि त्याच्यावर महेश तपासेंना उत्तरही द्यायचं आहे. आता तुम्ही असं म्हणालात की चहापेक्षा केटली गरम झाली आहे, राजापेक्षा राजनिष्ठा दाखवण्याचा हा अट्टाहास आहे. मग हे सगळं पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात करायची गरज का होती बरं? तिथे शेजारी असलेला माणूस हा परग्रहावरचा नाही, परराज्यातला नाही, महाराष्ट्रातल्या अहमदनगरचे श्याम जाजू आहेत. त्यांना महाराष्ट्र भूमी छत्रपती माहित नाहीत का? माझं असं म्हणणं आहे की हे चूकच आहे. त्यात आम्ही कुठल्याही प्रकारचे मी मखलाची करत नाही. ही चूकच आहे. त्याचं टायटल वाचल्यानंतरच लक्षात यायला पाहिजे अनाहूतपणे झालेली चूक आहे. त्याचा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि पुस्तक बरं प्रश्नच नाहीये. महाराजांची तुलना कोणावर करायची? कोणावर तुलना होत नाही कोणाची. महापुरुष जो असतो, युगपुरुष असतो, तो आपापल्या परीने एक एका युगाला मार्गदर्शन युगानुयुगे चाललेलं असं काम करत असतो. त्याचे या सम हाच असंच बोललं पाहिजे अशा महापुरुषांबद्दल. ठीक आहे, आपल्यासोबत महेश तपासे आहेत, श्याम देशपांडे पण आहेत. पण तत्पूर्वी शिव अभ्यासक असलेले प्रशांत देशमुख आहेत. त्यांना विचारूयात की प्रशांतजी, या सगळ्या वादामुळे शिवप्रेमींना कशा किती वेदना झाल्या? शिवप्रेमींच्या जीवनामध्ये मला करणं आवश्यक आहे. कारण मी शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राला सांगतोय. मी पक्षाची जोडला गेलेलो नाहीये. आता या ठिकाणी 3 महत्वाच्या घटना महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊ. प्रशांतजी, मी आपल्याला मध्ये यासाठी थांबवतो. आपला आवाज सुस्पष्ट येत नाही आमच्यापर्यंत. आपण थोड्याच वेळात आपल्याला परत संपर्क साधू. महेश तपासे माझ्यासोबत स्टुडिओत आहेत. महेशजी, यावर भारतीय जनता पार्टीनं घडलं ते चूक आहे ही भूमिका घेतली आणि अनावधानानं चूक झाली असं म्हटलं. इथून पुढे तुमचं वक्तव्य. भारतीय जनता पार्टीला कारण नसताना एखादा विषय हा जनतेच्या मैदानामध्ये लोटायचा हा नेहमीची त्यांची सवय आहे. तुमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये ते पुस्तकाचं प्रकाशन होतं. पण असं नाही की पुस्तकामध्ये एखादी कुठेतरी ओळ लिहिलेली आहे, त्या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावर मेन पेजवर त्या पुस्तकाचं नाव लिहिलं आहे आणि ते नाव असं आहे की संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संताप निर्माण करणारं ते नाव आहे. हे तुम्ही पाहिलं नव्हतं का? हा माझा पहिला प्रश्न आहे. मधू चव्हाणजींनी माफी मागितली तर खऱ्या अर्थाने तेच व्हायला नको पाहिजे अशी त्यांची भूमिका त्यांनी म्हटली आहे, ती आज आम्ही मान्य करू. परंतु अशी मोठी घोडचूक ही त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयातनं झाली. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचं काम जे आम्ही सातत्याने म्हणत आहोत की भाजपाचा एक छुपा अजेंडा महाराष्ट्राच्या विरोधात दिल्लीतनं चालला जातोय, ते कुठेतरी ह्या गोष्टीतनं स्पष्ट होतं. याच संदर्भातली काही प्रतिक्रिया मधुभाऊ आपण देणार आहात? मला असं वाटतं की आपण राष्ट्रवादीचे प्रवक्ते एक शांत प्रवृत्तीचे जाणकार माणूस आहे असा माझा समज आहे. छत्रपतींना कमी लेखण्याचा नीचपणा आणि अशा तऱ्हेचं कोणी आम्ही करणार नाही. आम्ही बोललो का मी? तुमच्यामध्ये बोललो का मित्रा? नाही बोललो मी. मुद्दा असा आहे की जे झालं ते चूकच आहे, करायला नाही पाहिजे होतं. मी प्रत्येक गोष्ट सांगितली, राजापेक्षा राजनिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या अँकरनं काठेनं मला काय म्हणायचं ते समजलेलं आहे. प्रत्येक पक्षात लोक आहेत त्या ठिकाणी. तुमच्या पक्षात तुम्ही जाणता राजा म्हणतात, तुलना करतात, ते बरोबर आहे का? यामध्ये समलिंगी संभोग करणारे सावरकर होते. तुमच्या मनाला काय वाटलं नाही? तेव्हा नाही निषेध केला तो? आता तुम्ही सावरकरांचा मुद्दा नका आणू, तुम्ही जाणता राजाचा मुद्दा आणलात. जाणता राजा या मुद्द्यावर आपण निश्चित त्यांना प्रश्न विचारूयात. महेश तपासे, हा जाणता राजा हे छत्रपतींच्या बद्दल लागलेलं विशेषण हे शरद पवार यांच्यासाठी वापरण्याबद्दल एक प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आली आहे. आता मधू चव्हाणांनी जे बोलून दाखवलं त्याची मूळ प्रतिक्रिया ही सुधीर मुनगंटीवारांची आहे, ती आपण आता ऐकणार आहोत आणि मग त्याच्यानंतर महेश तपासे यांचं उत्तर घेणार आहोत. सुधीर मुनगंटीवार नक्की काय म्हणाले? या जाणता राजाचा विषय आता कुठून सुरू झालाय त्यावरची चर्चा आहे, पण तत्पूर्वी सुधीर भाऊंची प्रतिक्रिया. पण मला असं वाटतं की अशा पुस्तकाचं राजकारण करणं म्हणजे या अगोदर स्वर्गीय इंदिरा गांधींचं मंदिर बांधण्यात आलं होतं, त्याबद्दल आपलं काय मत आहे? शरद पवारांच्या बाबतीमध्ये जाणता राजा हा शब्द जिथं जिथं आहे
तो काढला पाहिजे. अशा पद्धतीचं शूद्र राजकारण हे मात्र योग्य नाही. आता यावर महेश तपासे यांची प्रतिक्रिया तात्काळ. सुधीर भाऊ जे बोलतायत आणि मधु चव्हाण जे म्हणाले, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये किती विसंगती बघा. तिकडे त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला डिफेंड करत होते आणि इकडे ह्याच गोष्टीचा निषेध आमचे मित्र मधु चव्हाण साहेब करतायत. खरं तर मधु चव्हाणांची बाजूला मी अधिकृत त्यांची बाजू म्हणजे ग्राह्य धरतो. आता शरद पवारांना जाणता राजा कोण म्हणतं हे पहिले समजून घ्या. शरद पवारांना महाराष्ट्रातला कास्तकार, गोर गरीब जनता ही जाणता राजा म्हणते. ह्याच्यावर मी मुनगंटीवार साहेबांना एक पत्र देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिहिलेले की गेल्या 50 वर्षामध्ये पवार साहेबांनी ह्या देशातल्या गोर गरीब, कास्तकार, मागासवर्गीय, श्रमजीवी लोकांसाठी स्वतःच्या जीवनामध्ये 50 वर्षात जी काय सकारात्मक भूमिका घेतली त्या उद्देशाने जनता त्यांना जाणता राजा म्हणते. ही उपाधी जनतेने दिलेली. आम्हाला पुस्तक छापून त्याच्यामध्ये जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही. एवढं सगळं होत असताना पवार साहेबांच्या कार्यकुशलतेचा एक म्हणजे त्यांच्या जवळपास पोचणारा नेता देखील आज राज्यामध्ये देशामध्ये नाही. आणि कदाचित म्हणूनच देशाचे पंतप्रधान शरद पवार साहेबांना स्वतःचा गुरु मानतात. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर पवारांना जाणता राजा म्हणण्यामध्ये राज्यात कुणालाच आक्षेप नाही. परंतु देशाचे पंतप्रधान आजचे शिवाजी नरेंद्र मोदी ह्या शीर्षकाला, ह्या उपाधीला संबंध महाराष्ट्राचा आक्षेप आहे. आणि आता मधु चव्हाण जसे म्हणाले तसा भाजपाचाही देखील आक्षेप आहे असा मी ग्राह्य धरतो. अगदी त्यांनी ते मान्य केलं. या जाणता राजाची सुरुवात तुमच्याकडे कोणी केली? माझ्याकडे जनतेने केलेली सुरुवात आहे. जनतेने केलेली सुरुवात आहे. पवार साहेबांच्या बद्दल नरेंद्र मोदी जेव्हा आले बारामतीत तेव्हा पण त्यांनी हेच उद्गार काढलेले आहेत. त्याच्यामुळे एखाद्या महान थोर नेत्याचा एखादा गुण एखाद्या नेत्यामध्ये असलं तर नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलंच आहे, अनेक वेळा म्हटलेलं आहे. मधु चव्हाण अशा प्रकारचे उल्लेख आठवतात का तुम्हाला? ते चुकीचं सांगताय. आता आम्ही चुकीचं सांगतो. चुका करायच्या तुम्ही मधु चव्हाण साहेब, चुका करायच्या तुम्ही एखाद्या नेत्याला त्याच्याबद्दल जाणता राजा म्हणणार आहे म्हणजे संबंध महाराष्ट्राला ज्याला गौरव वाटणार आहे अशी गोष्ट जर महाराष्ट्रातले लोक म्हणत असतील त्याच्यावर तुम्ही राजकीय सूडबुद्धीने ते पण सुधीर भाऊ सारख्या एका ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घ्यावा हे महाराष्ट्राच्या जनतेला नाही. एक मिनिट उत्तर साहेबांना गुरु मानतात. त्याच्यातनं तुम्हाला काय म्हणायचं? शरद पवारांना नरेंद्र मोदी गुरु मानतात हा एक भाग झाला, पण नरेंद्र मोदी हे शरद पवारांना जाणता राजा म्हणतात ही एक नवीन माहिती तुम्ही देताय. मधु चव्हाण तुम्ही हे ऐकलंय कधी? मला ते बोलूच देणार नसतील तर कशाला त्या ठिकाणी ते मी देतोय तुम्हाला बोलायला. मधु चव्हाण मी तुम्हाला बोलायला देतोय. आता तुम्ही तुमचं म्हणणं मांडणार आहात. जाणता राजा हे ते कधीच म्हणाले नाहीत. ते असं वाक्य म्हणाले होते की कुठल्या दिशेला वारा वाहतो हे पहिलं शरद पवारांना कळतं. वारा कसा वाहणार आहे हे वाक्य आहे त्यांचं. दुसरी गोष्ट अशी की प्रकाश बिचाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश घालून रामराजे निंबाळकरांना विधानसभेच्या प्रांगणामध्ये नमस्कार केला वाकून. ते कसं सहन केलं तुम्ही? आमदार प्रकाश गजबीये कसं केलं? त्याच्यानंतर या ठिकाणी समाजवाद्यांनी आणि स्वतः माझ्या माहितीप्रमाणे अनेक तुमच्या नेत्यांनी ज्या वेळेला त्या ठिकाणी अण्णा हजारेने आंदोलन केलं त्यावेळेला सगळ्या व्यक्ती गांधी इथे आले आहेत. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे महान होते, आम्ही त्यांना आजही म्हणतो त्यांच्या मृत्यूनंतर हे प्रति शिवाजी आहेत असं नाही म्हटलं का? त्याच्यानंतर स्वर्गीय राजीव गांधी यांना राजेश पाहिले त्यांनी हे स्वामी विवेकानंद जन्माला आलेत असं म्हटलं होतं. नाही आता चूक मान्य नाही केली. थोडक्यात काय आहे राजापेक्षा राजनिष्ठा हा मुद्दा सगळ्याच पक्षांमध्ये आहे. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्या सोबत श्याम देशपांडे आहेत. मगाशी मी त्यांना प्रश्न विचारणार होतो मात्र काही तांत्रिक कारणामुळे संपर्क आपला तुटला होता. श्याम देशपांडे, आपण जाणता राजाच्या सोबत आहात की
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आहात. कायमच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बरोबर आहे. मी मधु चव्हाणजींनी 3 प्रश्न उपस्थित केले, विषय उपस्थित केले, त्याबद्दल बोलतो की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हे पूर्वी शिवसैनिक होते. शिवसेनेमध्ये असताना जयप्रकाश, जय भगवान गोयलांची अशी कधीच हिंमत झाली नसती. ते ज्या पक्षात गेलेत त्या पक्षामध्ये त्यांना असं का करावं वाटलं याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे. कारण भाटगिरी तिकडे वाढलेली आहे. ज्या भारतीय जनता पार्टीची संघ ही मातृसंस्था आहे, त्या मातृसंस्थेमध्ये कधीही व्यक्ती पूजा ही मानली जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथम फोटो असतो आणि भगवा ध्वज असतो. पण त्या मातृसंस्थेची शिकवणच आज भारतीय जनता पार्टी विसरती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि सगळीकडं भाटांचं राज्य ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं आपण पाहतोय. त्यातूनच हा प्रकार उद्भवलेला आहे. पण मधुजी चव्हाणांनी झालेल्या प्रकाराबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. पण त्याचबरोबर आज भारतीय जनता पार्टीचं आमचं वैचारिक काही गोष्टींमध्ये मतभेद जरी झालेले असले तरी भारतीय जनता पार्टीचा असा कुठचाही अजेंडा आम्हाला महाराष्ट्राचा देशाचा दिसलेला नाही. तपासांनी त्यांची भूमिका मांडावी, पण चुकीचं या ठिकाणी बोलू नये असं मला वाटतं. कारण एका गंभीर विषयावर आपण चर्चा करतो आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो की शिवसेना कायमच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांची पाठराखण करणारी आहे. ठीक आहे, तुमचा एक मुद्दा आला लक्षात, त्यावर पटकन मधु चव्हाणांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. मधु चव्हाण, जी चिंता श्याम देशपांडेंनी व्यक्त केली ती खरंच गंभीर आहे आणि ती तुमच्या बोलण्यातून पण येते. अशा प्रकारे स्तुती पाठकांची गर्दी पक्षात होणं हे पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी सगळ्यात जास्त मारक आहे. मला असं म्हणायचंय की अशा तऱ्हेचे काय लोक एका दुसरा सगळीकडे नसतो ना. ते त्या ठिकाणी त्यांचा कंट्रोल, स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपली तुलना शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषावर केलेली आवडणार नाही. त्यांना एक त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे कळलं असेल, त्यांनी त्या ठिकाणी वेदना व्यक्त केली असेल. ही एक चूकच झालेली आहे, अनावतपणे झालेली आहे. ते वरचं टायटल त्या ठिकाणी तसं होतं की विनंती आहे आपल्या माध्यमातून. पण मधुभाऊ एकच मिनिट, काय होतं, यापूर्वी नरेंद्र मोदींना विष्णूचा 13वा अवतार म्हटलं जातं. आता छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळातले नरेंद्र मोदी आहेत असं म्हटलं जातं. हे वारंवार का घडतंय भाजपामध्ये? मी तुम्हाला सांगितलं ना साहेब, की असे काही लोक असतात की काय बोलावं, कुठे बोलावं, काय लिहावं ते सगळीकडे आहेत. ते आमच्याकडे आले त्याला वेळोवेळी जाणीव करून देतो आम्ही. बरं, तुम्ही करताय. आता तुम्ही जय भगवान गोयल यांच्यावर काय कारवाई अपेक्षित करता आहात ते सांगा, म्हणजे या चर्चेला पुढे नेता येईल, नाहीतर ही चर्चा त्याच भोवती फिरत राहील. हे बघा, पक्षाने जर स्पष्ट सांगितलंय की हे आम्हाला मान्य नाही, तुला मान्य नाही, पुस्तक त्वरित मागे घेतलं पाहिजे. ते घेतलं ते पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं प्रकाशन नाही आहे, कोणीतरी लिहिलं त्याचं प्रकाशन कार्यालयात झालं. ती पक्षाची भूमिका नाही आहे. पक्षाचं जसं आमचं कमल संदेश आहे, मनोगत आहे, किंवा अगदीच बोलायचं झालं जनरली दृढ अर्थाने तर तरुण भारत आहे, विवेक आहे, ऑर्गनायझर आहे, असं आमचं त्या ठिकाणी इनडायरेक्टली सुद्धा ते आमचं कुठलं प्रसिद्ध आहे. त्यामुळे चूक आहे, योग्य ती कारवाई त्यांना जाणीव. तुम्ही वारंवार या गोष्टीला अधोरेखित करता आहात की जे झालं त्यासाठी पक्षाचा संबंध नाही, त्यासाठी पक्ष जबाबदार नाही. श्याम देशपांडेंसाठी पुढचा प्रश्न आहे. श्यामराव, ज्या पद्धतीनं जाणता राजा हे बिरुद महाराष्ट्रात राबवलं गेलं आणि ते शरद पवारांना लागलं आहे, चिकटलं आहे आणि ते आता सर्रासपणे वापरलं जातं, याविषयी शिवसेनेची भूमिका काय? नाही, जनतेमधून त्यांना जर कोणी म्हणत असेल असं ते कुठचं पुस्तक वगैरे जाणता राजाच्या नावाने नाही. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जर गोरगरीब शेतकरी शेतमजूर लोकांनी त्यांना जर ती उपाधी दिली असेल तर ती त्यांच्यापुरती असू शकते. पण छत्रपती श्री शिवाजी महाराज हे नुसते युगपुरुष नव्हते, तर भारताच्या नाविक दलाचे संस्थापक किंवा जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संपूर्ण देशभर मुघल साम्राज्याची सल्तनत असताना त्याच्या विरोधात लढा देऊन उभा केलेला आहे.
आणि त्यावेळेसचं त्यांचं एकूणात असलेलं परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख किंवा त्यांचं साधर्म्य इतरांशी देण्याला विरोध आहे. इतरांशी देण्याला विरोध आहे या मुद्द्यावर महेश तपासेंना आपल्याला विचारावं लागेल. महेशजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कोणाशी तुलना होऊ शकत बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्याचबरोबर 2 चित्र आहेत आपल्याकडे, आपण ती पाहूया. ती स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसतील. एक आहे ते म्हणजे जाणता राजा अशा स्वरूपाचा शरद पवारांचा होणारा उल्लेख, त्यावर तुम्ही आपली भूमिका मांडलीत. पण बघा, त्याच्यात महाराष्ट्राचं कुलदैवत असंही म्हटलं गेलेलं आहे. हा एक मुद्दा. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एक ट्विट हे स्वतः पक्षाकडून झालेलं आहे. हे सप्टेंबर महिन्यातलं ट्विट आहे गेल्या वर्षीचं, आणि त्या ट्विटवरचा फोटो पण आपल्याला लक्षवेधीपणे दिसेल. तो म्हणजे ज्या वेळेला छत्रपतींनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली त्याचा संदर्भ देत हे पक्षानं केलेलं ट्विट आहे. एनसीपी अशा प्रकारे स्वतःच्या नेत्याचं दैवतीकरण करतीये का, त्यांची तुलना छत्रपतींशी करतीये का, याचं अधिकृत उत्तर काय आहे? असे जो पहिला पोस्टर दाखवला त्याच्याबद्दल काय मला सांगता येणार नाही कुठला पोस्टर आहे काय आहे, परंतु पवार साहेबांना आज पहिल्यांदाच नव्हे तर अनेक वर्षापासून लोक जाणता राजा म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यातली 50 वर्ष त्यांनी लोकांसाठी वेचलेली आहेत. त्याच्यामुळे आज मला वाटतं ज्या आता जसे मगाशी देशपांडे जे म्हणाले त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत साहेब पण देखील जाणता राजा म्हणतात, आणि सर्वच पक्षाचे नेते म्हणजे त्याच्यामध्ये खडसे साहेबांचा उल्लेख असेल, नितीन गडकरींचा उल्लेख असेल, सर्वच नेत्यांनी पवार साहेबांना एका ना दुसऱ्या व्यासपीठावरनं अनेक वेळा जाणता राजा म्हणून संबोधित केलंय. कुणाला आक्षेप आहे का? कुणालाच आक्षेप नाहीये. आक्षेप कुठल्या गोष्टीला हे पहिले समजून घ्या. आक्षेप त्या ठिकाणी आजचे शिवाजी नरेंद्र मोदी गृहीत धरलंय का? असतं तर आला असतं ना. अच्छा, असता तर आला असता, आतापर्यंत का आला नाही? आम्ही जेव्हा भाजपाच्या मुख्यालयातनं प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाला आक्षेप घेतला त्याच्यानंतर मुनगंटीवार साहेबांनी ती भूमिका घेतली, आणि मुनगंटी साहेब म्हणाले ते त्या भाजपाच्या मुख्यालयातनं प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाच्या डिफेन्स मध्ये बोललेले आहेत. ते जर पहिल्यांदा भूमिकेत बोलले असते की शरद पवारांना जाणता राजा का म्हणतात ह्याच्यावर भारतीय जनता पक्षाला आक्षेप आहे तर ठीक आहे निराळा असता. परंतु मधू चव्हाण इकडे त्या पुस्तकाला डिफेंड करत नाहीये. सुधीर मुनगंटीवार साहेब त्या पुस्तकाला. हा झाला मुद्दा. दुसरा मुद्दा ट्विटचा आहे. तुमच्याच पक्षाच्या ट्विटर हँडलवरून अधिकृतरित्या केलेलं ट्विट हे छत्रपतींच्या कृतीला शरद पवारांचं अनुसरण आहे असंच दाखवतं. आणि इतकंच नाही तर ती तुलना बघा कशी आहे. आपण तो फोटो पहा. त्या फोटोमध्ये सुद्धा शाहिस्तेखानाची बोटं छापण्याच्या आवेशात शरद पवार दिसत आहेत. हे कसं काय होतं पक्षाकडून? पवार साहेबच दिसत आहेत त्याच्या चांगल्या. त्याच्यामुळे पवार साहेबांच्या डोक्यावर कुठे मुकुट नाही किंवा त्यांचा पेहरावा तसा नाहीये. एखाद्या निवडणुकीच्या काळामध्ये मीम्स बनवली जातात आणि पवार साहेबांना पवार साहेबच दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये काय फार काय उहापोह करण्याचं कारण नाहीये. बरं, मग याच्यावर मधू चव्हाणांची प्रतिक्रिया घ्यायला लागेल. मधू चव्हाण, एनसीपी आपल्या ट्विटर हँडलवरून शरद पवारांचं ट्विट करते आणि त्यातलं चित्र हे छत्रपतींच्याच कृतीला अनुसरणारं असतं. पण शरद मधू चव्हाण, मला वाटतं कदाचित प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला नाहीये. नाही, मला पोहोचलेला आहे प्रश्न. आता बंद करणार आहे ते. बोला मधू भाऊ. हॅलो, बोलत राहा मधू भाऊ, आपला आवाज येतोय आमचा. असं आहे की गिरा तो भी टांग ऊपर तपासे. मी जसं स्पष्टपणे सांगितलं की पुस्तकात केलेला उल्लेख चुकीचा आहे, कोणाला राग येण्यासारखा आहे तो करू नये. तुम्ही पवार साहेब परमेश्वर आहेत, ते अतिशय मोठे नेते आहेत वयाचा, आणि त्यांच्या एकूण सगळ्या मी मान राखतो, काल राखवतो, तो आजही राखतोय. परंतु ऐकून घ्या. हॅलो, तुम्ही तिथे त्या चित्रावर दाखवलेलं आहे की त्यांना शाहिस्तेखान केले शहाजीना. शाहिस्तेखानाची बोटं कोणी छाटली? पवार साहेब गेले होते का छाटायला 17व्या शतकात? शाहिस्तेखानाची बोटं छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली. म्हणजे शिवाजी महाराज त्या ठिकाणी शाहिस्तेखानाची, तुम्ही शिवाजी महाराजांचं रूप दिलं नाही त्यांना. त्यांच्या कमरेभोवती गुंडाळलेलं काय आहे? बाजूला तिकडून ईडी बघतंय ते तुम्हाला म्हणजे छत्रपती म्हणजे आम्ही असं म्हणायचं का की आता तलवार घेतलेले शरद पवार साहेब हिंसेला प्रोत्साहन देत आहेत असं म्हणायचं आम्ही? याच्यावर महेश तपासेंची प्रतिक्रिया घेऊ. आजूबाजूचा एक आवाज फक्त डिस्टर्ब करतोय थोडा वेळ. मी महेश तपासेंच्याकडून पटकन प्रतिक्रिया घेतो, मग एक जाहिरातीची विश्रांती. एका व्यंगचित्रकाराच्या कल्पनेतनं निर्माण झालेलं ते चित्र आहे. त्याच्याकडे एक
व्यंगचित्र म्हणूनच आपण त्या ठिकाणी पाहिलं जावं आणि वास्तविक भाजपासारख्या एका मनुवादी सरकारची बोटं छाटण्याचं काम हे पवार साहेबांनी केले. त्या व्यंगचित्रकाराला वाटलं की ही उपमा किंवा अशा पद्धतीचं चित्र त्या निवडणुकीच्या पिरियड मध्ये दिलं जावं म्हणून तो व्यंगचित्रकार पक्षाचा आहे का? कारण ते पक्षाचं ट्विट आहे. आता अनेक व्यंगचित्रकार वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. त्या ठिकाणी एखाद्याला वाटलं जे कोणते ट्विटर हँडल पक्षाने का प्रमोट केलं त्याच्यापेक्षा चुकीचं काय त्याच्यामध्ये ते सांगा. आज सुधीर मुनगंटीवार जे म्हणाले जाणता राजा का म्हणतात त्याच्यावर तुम्हाला आक्षेप आहे तर तसा आक्षेप तुम्ही राज्यभर नोंदवा ना. आम्ही कुठे नाही म्हणतो. आम्हाला जसं मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा दिल्याबद्दल आक्षेप आहे आम्ही आमचं मत मांडलं. ठीक आहे. तसं तुम्हाला जर पवार साहेबांच्या संदर्भातला आक्षेप असेल जरूर तुम्ही मत मांडा. लोकशाही आहे. ठीक आहे. एक जाहिरातीची विश्रांती. याच संदर्भातला पुढचा विषय अधिक खुलवत जाणार आहोत यानंतरच्या भागामध्ये. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर विविध मान्यवर आहेत. त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधू चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे, तसंच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्याम देशपांडे आणि शिव अभ्यासक प्रशांत देशमुख. आता थेट प्रशांत देशमुख यांच्याकडे आपण जातोय. प्रशांतजी, छत्रपतींच्या बद्दलचे वाद हे शिवप्रेमींना किती वेदना देणारे असतात? देणारे असतात. आणि मला आवर्जून सांगायचं आतापर्यंत जे पाठ झाले आणि त्यावर चर्चा ज्या ज्या विविध पक्षांची आले तर आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला असं माहीत झालंय की आमच्या पक्षातला नेता कोणी चुकला असेल किंवा पक्ष म्हणून माझी भूमिका जर चुकलेली असली तरी सुद्धा मी माझ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय तर माझी भूमिका कशी बरोबर आहे हे करतो. जो त्या क्षणाला जो विरोधी पक्षात तो त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत मला चर्चांमध्ये असं मीही त्या पक्षाचा कार्यकर्ता भेटला नाही की मी हे माझ्या पक्षात चुकलेलं आहे. मी माझ्या वरिष्ठांच्या विचारांचा विचार न करता सुद्धा शिवाजी महाराज मला मोठे वाटतात म्हणून पक्ष काय कारवाई करेल पण हे माझं मत आहे असं ठामपणे मांडणारा आजही मला चर्चेमध्ये दिसला नाही. ही शिवप्रेमीची अत्यंतिक वेदना आहे. चर्चा आजची किंवा कोणत्याही प्रशांत देशमुख, माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की या अत्यंतिक वेदनेच्या मागे छत्रपतींचा राजकीय वापर हेच महत्वाचं कारण आहे का आणि हाच वापर सर्वपक्षीय आहे का? अगदी बरोबर आहे. सर्वपक्षीय माणसं छत्रपतींचा राजकीय वापर करतात. वापर हा शब्द थोडासा मी वेगळा करेल कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि वापर हा शब्द वापरताना पण मला आतमधून वेदना होते. मला फक्त एवढं म्हणायचंय की छत्रपतींच्या आदर्शाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर चालण्याची कृती जर आपण केली तर वापर करण्याची गरज नाही. जनता आपला बरोबर आपल्या डोक्यावर घेईल. फक्त त्याच्यासाठी संयम बाळगावा लागेल. ठीक आहे. श्याम देशपांडेंकडे जातोय. श्याम देशपांडे, आताचा मुद्दा हा शिवछत्रपतींच्या राजकीय उपयोगितेच्या संदर्भातला आहे. मला एका 2-3 गोष्टींचा खुलासा खरं तर तुमच्याकडून हवाय. शिवसेना या शब्दाचा अर्थ काय श्याम देशपांडे? शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून काम करणारी जी संघटना आहे ती म्हणजे शिवसेना आहे. अच्छा, म्हणजे मग इथे शिवसेना ही जर छत्रपतींच्या आदर्शावर काम करणारी संघटना असेल तर तिची जबाबदारी ही छत्रपतींच्या आदर्शाला धरून ठेवण्याची नक्कीच आहे. मग अशा वेळेला तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्ही छत्रपतींचे सर्व आदर्श पाळून राजकारण करता आहात? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. आता देशमुख साहेब जसे म्हणाले की काही गोष्टींच्या शिवप्रेमींना वेदना होतात. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाचाच आहे आणि शिवसेनेचे बहुतेक प्रत्येक कार्य
100मध्ये 80% समाजकारण हे शिवसेनेचं ब्रीद आहे आणि आजही मॅक्सिमम शिवसैनिक त्या ब्रीदाला चिकटूनच काम करतायत आणि शिवसेनेनी कायमच नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यावर हुकूमच शिवसेना आतापर्यंत काम करत आलेली आहे. ठीक आहे. मग हा मुद्दा भारतीय जनता पार्टीलाही विचारावासा वाटतो की भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत या चर्चेत मधु चव्हाण आहेत. मधु भाऊ, तुमच्या लेखी छत्रपतींच्या आदर्शाला अनुसरणारा एकतरी राजकीय पक्ष आहे का महाराष्ट्रात? मला असं वाटतं की जसं कोणी म्हणेल मी भगवान श्रीकृष्णाच्या आदर्शाला मानणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक महायुगपुरुष होते आणि त्यांचं राज्य रयतेचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे, माझं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीमध्ये कधीही माझ्यानंतर संभाजी महाराज हे राज्याचे सूत्रधार होतील असं अष्टप्रधानांना प्रत्येकाने पत्र लिहून ठेवली नाहीत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून सगळेजण म्हणतात की आम्ही त्यांचं काम करतोय, त्यानं काम म्हणजे काय करायचं की या देशातल्या त्या ठिकाणी हिंदुत्वाचं रक्षण करायचं, या देशाला त्या ठिकाणी ही माझी मातृभूमी असं समजायचं, या देशामध्ये त्या ठिकाणी सर्व समावेशक 12 बलुते जातीपातीचा विचार न करता सर्वांना बरोबर घेऊन शासन करायचं. आता हिंदुत्व हिंदू पदपथशाही निर्माण केली ही त्या ठिकाणी काँग्रेसला मान्य आहे का, राष्ट्रवादीला मान्य आहे का? छत्रपतींचा आदर्श आम्ही घेतोय संघ होय, हे हिंदू संस्कृती या देशात आहे मानतायत का काँग्रेसवाले? ठीक आहे, उत्तर देतील का राष्ट्रवादीवाले? छत्रपती एक महेश तपासे आपल्या बरोबरच आहे. महेश तपासे याचं उत्तर देतील. करायची होती त्यांना. महेश तपासे याचं उत्तर देतील. महेशजी, छत्रपतींच्या हिंदुत्वाची आणि त्यांच्या हिंदू धर्मरक्षणाची भूमिका ही महाराष्ट्राच्या भूमीला राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या ज्या पक्षांनी राजकारण केलं त्यांनी महाराजांचा इतिहास तोडमोड के जोड करून लोकांना समजवला. छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव ही प्रिन्सिपल मानणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी आपल्या सैन्यातल्या मुस्लिम समाजातल्या सैनिकांसाठी मशिदी बांधल्याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत. त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख कोण होते, त्यांच्या सेनामध्ये प्रमुख ठिकाणी कोण कोण होते हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये. आज जो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगता तो 100% बरोबर आहे अशी परिस्थिती नाही. स्वतःच्या राजकारणाच्या स्वार्थापायी अनेक पक्ष आमचा कोणता मुद्दा जो मधु चव्हाणांनी दिलेला तुम्हाला पटत नाही आणि तो खरा नाही असं तुमचं? मधु चव्हाणांनी तिथे सांगितलं हिंदू धर्माचं रक्षण किंवा हिंदू महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच बोलले. आता हिंदवी स्वराज्याचं तुम्ही हिंदू स्वराज्य करतात हा कितपर्यंत योग्य आहे? त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन एखाद्या धर्माचं द्वेष करणं हा किती योग्य आहे? हे शिवाजी महाराजांचं मधु चव्हाण असं होतंय का? आणि असं जर होत असेल तर त्याला जबाबदार कोण? यानंतर प्रशांत देशमुखांना या मुद्द्यावर मी बोलता करणार आहे. मधु चव्हाण, हिंदवी स्वराज्याला हिंदू धर्माचंच राज्य असा अर्थ काढला जातो आहे की तो तसा होता तो मान्य करायचा नाहीये, नक्की काय? मला असं वाटतंय की तोडफोड इतिहास करून त्या तत्वात मी जात नाही. आता सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा संघ परिवार जे हिंदू संस्कृती हिंदू राष्ट्रवाद मानते त्याच्यामध्ये मुसलमानांचा द्वेष करते, चुकीचं आहे. परंतु हिंदू राष्ट्रवादच आहे, हिंदुत्वच आहे, प्रखर हिंदुत्व. शिवसेना काय म्हणत होती? प्रखर हिंदुत्वाचा हुंकार. किंवा शिवाजी पार्कला सभा असताना काय जाहिरात केली जायची? हिंदुत्वाचे त्या ठिकाणी प्रखर विचार ऐकायला, ज्वलंत विचार ऐकायला चला. ते राष्ट्रवादीला मान्य आहे का? शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा द्वेष केला नाही, सत्यच आहे. त्यांनी कुराण डोक्यावर ठेवाय, सत्यच आहे. त्यांनी सर्व त्या ठिकाणी सर्वांना सन्मान केला, सत्य आहे. पण त्यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं. देवाधिकांचं देवाला संतांना अपेक्षित असल्यानं निर्माण करायचं होतं. नाही मग मधु चव्हाण मला तुमच्याच वाक्यातला आधार घ्यायचा आहे आणि विचारायचं आहे की ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष हा सर्वाधिक
पातळ भूमिका घेताना तुम्हाला दिसतोय का? तुमचा आक्षेप नक्की कोणावर आहे? राष्ट्रवादीवर जास्त आक्षेप आहे का शिवसेनेनं हिंदुत्व छत्रपतींचं पाळलं नाही असं तुम्हाला सुचवायचंय? मला शिवसेनेने हिंदुत्व पाळलं नाही की नाही मला काय बोलायचं नाहीये, परंतु हिंदू हृदय सम्राट असं बाळासाहेबांचा उल्लेख होत होता. तो नंतर वंदनीय शिवसेना प्रमुख, ते वंदनीय आहेतच, त्यात वादच नाही. बाळासाहेब हे वंदनीय आहेतच, त्याच्यात वाद नाही, परंतु सगळे रेफरन्स सोडून दिलेत ना. मला विचारायचं एनसीपी श्याम देशपांडे उत्तर देतील त्याच्यावर. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. श्याम देशपांडे, ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेनं जर छत्रपतींच्या आदर्शावरून घेतली तर शिवसेनेची भूमिका आता राहिली आहे का आता बदलली आहे? आता पातळ झाली आहे का शिवसेनेची भूमिका? हे भारतीय जनता पार्टीने ठरवायचं नाही. शिवसेनेने हिंदू हृदय सम्राट म्हणतायत की नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना आजही तमाम शिवसैनिक म्हणत असतात आणि भारतीय जनता पार्टीला एकट्याला हिंदुत्वाचं कुठं हे दिलं नाही पेटंट की ते म्हणजे हिंदुत्व आणि बाकीचे म्हणजे हिंदुत्व नाही. आज राष्ट्रवादीची लोक सुद्धा बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्माला साजेसं वागतात. जिथं ते चुकतात ते चुकतात. भारतीय जनता पार्टी सुद्धा मेहबूबा मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर काश्मीरमध्ये राज्य करते, त्यावेळेला त्यांचं हिंदुत्व कुठे गेलं? त्यामुळे हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीला नाहीये. त्यांनी तो त्यांचा मॉरल अधिकार कधी भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही हा तुमचा एक मुद्दा झाला. तुम्ही हिंदुत्वावर टिकून आहात का तेही सांगा. आम्ही हिंदुत्व सोडलेलंच नाही. आमचं हिंदू पण आजही तसंच आहे. पण आमच्या हिंदुत्वामध्ये कुणाचाही द्वेष करायचा नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करायचा. हा जो छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे ती शिकवण शिवसेना सातत्याने अंमलात आणतीये. ठीक आहे, आपल्या बरोबर प्रशांत देशमुख आहेत. प्रशांत देशमुख, छत्रपतींच्या चरित्रातले अनेक मुद्दे घेऊन त्यांना केवळ हिंदूंचा राजा असं चित्र देण्यामागची भूमिका काय आणि छत्रपती हे सर्वसमावेशक होते, ते केवळ हिंदूंचे नव्हते असं सांगण्यामागचं राजकारण काय? मी पहिल्यांदा अगोदरची जी आपली हिंदुत्व आणि हिंदू शब्दाबद्दल सगळं जे ऐकत होतो ते अगदी थोडक्यात मला खूप दिवसापासून हे असं वाटतंय की आपल्या देशातल्या सगळ्यांनी एकदा स्वामी विवेकानंदांनी त्या काळामध्ये जी परदेशात जाऊन भूमिका बजावलेली आहे आणि जी भाषणं केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू काय आणि हिंदुत्व काय आहे हे जे मांडलंय त्याचा खूप गांभीर्यानं अभ्यास व्हायला हवा. तर आम्हाला लक्षात येईल की आमचा देश पारतंत्र्यात होता तरी सुद्धा जगातल्या सर्व धर्माच्या माणसांनी स्वामी विवेकानंदांनी मांडलेलं हिंदुत्व स्वीकारलं. मग त्याच्यामध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये सर्वांना समावेश करून घेण्याची क्षमता माझ्या धर्मामध्ये कशी आहे हे त्यांनी तिथे मांडलेलं होतं. आज आम्ही ते लक्षातच घेतली. स्वामी विवेकानंद लक्षात घेतल्याशिवाय आम्ही हिंदुत्वाकडे जाऊच शकत नाही हे मला पहिल्या आधी सांगणं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर विचार केला तर स्वामी विवेकानंदांनी जे हिंदुत्व मांडलं त्याच पद्धतीने सर्व धर्मांना समाविष्ट करून घेणारं हिंदुत्व आणि तशी कृती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. ते कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हते, ते वाईटाच्या विरोधात होते. त्यामुळे सगळ्या जातीची माणसं आणि चांगली असलेली धर्मातली माणसंही त्यांच्या बरोबर होती. इब्राहिम हात्रा खानाला भेटायला जाताना बरोबर होता. जसं काही जण गद्दार होते तसे वेगवेगळ्या जातीतले गद्दार आणि समर्थक किंवा मदत करणारे आपण तो बरोबर आहे. कालानुरूप त्यावेळेला भूमिका होत्या. पण मग प्रशांत देशमुख, छत्रपतींना हिंदू धर्माचेच असं वारंवार मांडण्यामागची भूमिका काय असते? आता हे बघा, प्रत्येक पक्षाचे तुम्ही मगाशी म्हटलात तसं प्रत्येक संघटनांचे त्याच्या पाठीमागचे वेगवेगळे उद्देश असू शकतील. पण हिंदू हा धर्म फक्त एका संज्ञेपुरतं मर्यादित नाहीये.
हिंदू हा शब्द सगळ्यांना समाविष्ट करून घेणारा असा आहे आणि त्याच धर्माच्या पद्धतीने शिवाजी महाराज जगले. फक्त आपण त्यांना त्या पद्धतीने घेतोय का एवढी भूमिका महत्वाची. बरोबर आहे. याच निमित्तानं समर्थ रामदासांनी काय लिहिलंय त्याचा एक छोटासा उल्लेख इथे करावा लागेल. कित्येक दुष्ट संहारीला कित्येकांसी धाक सुटला, कित्येकांचं आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा. हे छत्रपतींच्या बद्दलचं वक्तव्य कवनामध्ये समर्थ रामदास स्वामींनी लिहिलंय. एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती. याच मुद्द्यावरची पुढची चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श भारतभूमीमध्ये प्रत्येकानं घ्यावा ही आजची शिकवण. पण 16व्या शतकात याच पद्धतीचं एक आठवण स्वरूपातलं पत्र समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी राजेंनाही लिहिलं होतं. त्यातल्या काही महत्त्वाच्या ओळी आहेत ज्या बऱ्याचदा आपण ऐकलेल्या असतात. त्या आपल्याला आठवण काय करून देतात तर शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, सकळ सुखांचा त्याग करून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी असे, त्याहुनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष, या उपरी विशेष काय लिहावे. छत्रपतींच्या अनेकविध वैशिष्ट्यांमधल्या काही मोजक्या वैशिष्ट्यांना या वाक्यांमध्ये समर्थांनी सांगितलंय. समर्थांच्याच भूमिकेतून छत्रपतींचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा ही भूमिका आजही कायम आहे. नरेंद्र मोदींना छत्रपतींचा आदर्श घ्यावासा वाटतो का आणि मधुसभाण छत्रपतींच्या कोणत्या आदर्शाचं अनुसरण नरेंद्र मोदी आपल्या कृतीमध्ये करतात. असं आहे की पहिल्यांदा देशाच्या सीमा आणि देशवासियांना सुरक्षितता निर्माण करून देणं हा आमचा आदर्श आहे. हे जनतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. सर्व धर्मातल्या जातीपातीच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून अर्थकारण करावं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी सगळ्या ज्या जमीनदाऱ्या होत्या त्या रद्द केल्या, वतनं रद्द केली आणि म्हणून भारतीय जनता पार्टी असं मानते की जसं छत्रपती शिवरायांची राज्य पद्धती होती, सुरक्षा देशाची, निर्भय जनता, सर्व धर्माच्या लोकांना निर्भयपणे त्यांचं पालन करता आलं पाहिजे, शेतीचा व्यवसाय, दुष्काळ पडल्यानंतर कोठार भरून ठेवावे अन्नधान्य. पण छत्रपती हे सर्व अर्थाने एक सर्व परिपूर्ण असे राजे होते. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला राज्य करायचंय. तुमचं राज्य हे छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चाललंय असा दावा असेल तर महेश तपासेंचे त्यावर काही आक्षेप आहेत का, माझा प्रश्न आहे महेशजींना. माझे एकट्याचेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या 10.5 कोटी जनतेचे आक्षेप मधु चव्हाण साहेबांच्या वक्तव्यावर असेल. तुम्ही ठामपणे अख्खा महाराष्ट्र हे अख्खा महाराष्ट्र भले तो महाराष्ट्र सर्वाधिक मतांनी भाजपला निवडून देत असेल त्या महाराष्ट्रातल्या यांच्या राजवटीमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुमच्या राजवटीमध्ये झाल्या हे मान्य करा. मधु चव्हाण साहेब, तुम्ही देशाची आर्थिक शिस्त मोडली, तुम्ही ह्या देशाला मंदीच्या छायेमध्ये ढकललं हे मान्य करा. ह्या महाराष्ट्रातले कास्तकार शेतकरी स्वतःच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी रस्त्यावर तुमच्या राजवटीमध्ये उतरले हे मान्य करा. आज देशामध्ये सर्वाधिक जास्ती माल वाहतूकदारांनी संप तुमच्या राजवटीमध्ये पुकारला हे मान्य करा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. त्यांच्यासारखा आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न होता, चांगली गोष्ट आहे, पण ती तुम्ही करू शकला नाही हे मान्य करा. त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही आज मोजून दाखवताय ना त्यातल्या अर्ध्या वाटेत शिवसेना होती,
ती शिवसेना तुमच्या सोबत आज बसलेली चालतीये तुम्हाला? आज शिवसेना बसलेली आमच्या सोबत आहे, तर त्या कुठल्या परिस्थितीमध्ये बसली आणि बसल्यानंतर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काय पहिलं वक्तव्य केलं हे पण लक्षात ठेवा. त्यांनी म्हटलं की भाजपच्या राजवटीमध्ये जे जे आम्ही करू शकलो नाही ते महाविकास आघाडीच्या राजवटीमध्ये आम्ही करून दाखवणार. ठीक आहे, हे या निमित्तानं श्याम देशपांडेंचं उत्तर पण मिळालंय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. मधु चव्हाण यांना काही मुद्दे मांडायचे आहेत, आक्षेपाचे आहेत. मधु चव्हाण, आपला मुद्दा. असं आहे, मी काय खोलात जात नाही ते कुठून कुठे गेले आहेत. हे सगळे मुद्दे जनतेला त्यांनी सांगितले. तर आम्ही एनसीपीने 140च्या वर जागा लढवल्या, 56 वर झाले. आम्ही 150च्या आसपास लढवल्या, 105 निवडून आलो. तुमची सत्ता तिघांची आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सगळ्या जागा 106 आमच्या आहेत. पंचायत समितीच्या 668 पैकी आमच्या आहेत. त्यामुळे जर असं असतं आणि तुम्ही 5 वर्ष हे तुम्ही आता सांगताय ना महेशजी, ते सगळं तुमचे साहेब सांगत होते, तरी तुम्हाला 56 दिले, त्यांना 54 दिले, काँग्रेसला 46 दिले, ते पण तुमच्या साहेबांच्या जीवावर आलेत. असं असतं तर जनतेने आम्हाला दूर केलं असतं. हो, मधुभाऊ मुद्दा लक्षात येतोय. मधुभाऊ मुद्दा लक्षात येतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात असल्यानं मी प्रशांत देशमुख यांना संधी देतो. शामराव, माफ करा, तुमचं उत्तर मगाशी महेश तपासांकडून घेतलंय म्हणून आता विचारत नाहीये. प्रशांत देशमुख, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जाता जाता छत्रपतींचा अपमान होणार नाही याचं किमान भान कसं बाळगावं? छत्रपतींचा अपमान होणार नाही याचं किमान भान बाळगण्यात मला असं वाटतं पक्षीय सोडून द्या आणि या मुद्द्याचा विचार करावा की खरंच आमच्या राजकीय सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेतृत्वाचं हे फेल्युअर आहे का की आम्ही शिवस्मारक बांधणार होतो, ते अगोदरच्या सरकारच्या कालावधीत पण आम्ही बांधणार होतो, नंतरच्या सरकारच्या कालावधीत पण बांधणार होतो आणि आता करतोय. याचं उत्तर आम्हाला कोणतं, मला त्यांचा अपमान होणार नाही याची पण पक्ष हा काही वेगळा जनतेतनच पक्ष येतात. ठीक आहे प्रशांत देशमुख, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज पोहोचत नाहीये, मात्र तुमचं एक वाक्य लक्षात आलं, त्याचा फक्त पुनरुच्चार करतो की आपल्या कृतीतून छत्रपतींचा अपमान होणार नाही याची काळजी पक्षीय अभिनिवेश दूर ठेवून प्रत्येक राजकीय पक्षानं घेतली पाहिजे. चर्चेच्या या क्षणाला आपल्याला थांबावं लागतंय, वेळेची मर्यादा आहे. सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जाता जाता फार काही बोलण्यापेक्षा आत्ताच्या घडीवरची समर्थांच्या कवनातली एक ओळ सांगतो आणि आपला निरोप घेतो. समर्थ म्हणतात, उदंड राजकारण तटले, तेणे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. थोडक्यात काय, जे जे काही घडतंय त्यामागच्या राजकीय भूमिका काही लपलेल्या नाहीत, आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजेत. लक्षवेधीच्या चर्चेत आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.